नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा असे मी माप लिहून घेतले आहेत. बघा तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे 12.5 इंच, छाती घेतली आहे 32 इंच, कमर आपला 28 इंच आहे, बाही लांबी जी आहे ती आपली 4 इंच आणि बाही जो घेर म्हणजे दंड घेर आहे तो 11.5 इंच आणि गळा पाठीमागचा 9 इंचाचा आणि पुढचा गळा 6 इंचाचा एवढी माप आपण घेतलेली आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा या ठिकाणी आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, तुम्ही तर बघू शकता. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. बघा आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच. बघा इथं 12.5 इंच आहे, 1 इंच आपण जास्त घ्यायचं आहे म्हणजे 13.5 वरती बघा आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बघा इथं आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे. बघा गळ्याचं माप टाकायचं आहे. आपण इथं या भागामध्ये आपण माप पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग काढणार आहोत. या ठिकाणी बघा आपल्याला 2.25चा गळा घ्यायचा आहे आणि आपले शोल्डर आहे ते 3 इंचचं घ्यायचं आहे. बघा 5.25 झाला आहे. आता इथं मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5चा. या पद्धतीने बघा 5.5 वरती आपण हे केलं आहे. आता इथं आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तिथं बघा आपला चौथा भाग येतो 8 इंच येतो. बघा इथं 8 इंच. इथं शिलाई मार्जिन जे आहे ते आपण 1.5 ते 2 इंच घेऊ शकतो. इथं बघा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला इथं कमर टाकायचं आहे. बघा इथं आपलं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 7 चौक 28 आणि टक साठी आणि त्यासाठी आपण इथं पुढं 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने इथं बघा. आता यावेळेस आपण बघा जॉईंट करून घेऊ पट्टी ना. आता इथं सुद्धा बघा आपण जॉईंट करून घेऊ. या पद्धतीने बघा आपल्याला हे झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, इथं आकार द्यायचा आहे मुंड्यातले. तर एक द्यायचा आहे 1 इंचावरती बघा या पद्धतीने आणि एक द्यायचा 1.5 इंचावरती. या पद्धतीने आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जर इथे शेप जर असं हाताने देता येत जर नसतं तर तुम्ही बघा अशी डिश घेऊ शकता. बघा या पद्धतीने ठेवायची पॉइंट वरती. बघा कुठली पण डिश घेऊ शकते. या पद्धतीने आकार देऊन घेऊ शकता. बघा हे आहेत ना. बघा हे आकार आपण जास्त खाली जाऊन द्यायचे नाही, या पद्धतीने देऊन घ्यायचे आहेत. बघा आता आकार देऊन झाले आहे. आता इथं आपण क्रॉस पट्टी काढू. बघा या ठिकाणी 3 इंच आणि इथं सुद्धा 3 इंच. या पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊ. आता इथं आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी इथं 1/2 इंचावरती बघा एक पॉइंट घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण बघा असा एक शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपली जी कटोरी आहे ती आहे बघा 5 इंचाची. या पद्धतीने आता आपला पुढचा गळा आहे तो 6 इंचाचा आहे. बघा इथं आता इथं आपण खालती 2.5 इंच घेऊ. बघा इथं 2.5 इंच वरती आहे तेवढंच घ्यायचं आहे. आता इथं आपण असा एक शेप देऊन घेऊ गळ्याचा गोल शेप. आता इथून काय करायचं आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. बघा इथं मी 2 वरती देऊन घेतला. बघा आणि इथून 1 इंचावरती बघा या पद्धतीने. आता हे तिन्ही पॉइंट आहेत ना आपल्याला बघा याच्या पद्धतीने जोडून घ्यायचे. बघा किती सोपी परत आहे, बघू शकते व्यवस्थित. आता आपण हे कटिंग करून घेऊ. तुम्हाला दाखवते कटिंग. चला आपला हा आहे पाठी
पाठीमागचा भाग बघा. आता पुढच्या भागाचा स्टेप बघा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा पुढचा भाग आपण कट करून घेतला आहे. आता इथं आपली योगपट्टी आहे ती सुद्धा कट करून घ्यायची आहे. आणि हा बघा आपला पुढचा गळा. बघू शकता हा पाठीमागचा भाग आहे. आता याचा सुद्धा आपण गळा तुम्हाला दाखवते. 2.25 वरती घ्यायचं, वरती जेवढं आपलं आहे तेवढं. पाठीमागचा गळा आपला बघा 9 इंचावरती आहे. 9 वरती ठेवून आता इथं खालच्या साईड तुम्ही किती पण डीप करू शकते. बघा इथं 2.5 इंच घेतला आहे तुम्ही. या पद्धतीने तुम्ही कट करू शकते बघा गळा. जो तुम्हाला आकार द्या तो तुम्ही कट करू शकते. आता बघा आपली ही कटोरी आहे. आता ही कटोरी आपल्याला वाढवायला लागते बघा. तर आपण अशी वाढून घे बघा. तिरकट ठेवायची आपल्याला. हा येतेच आपण बघा अशी आखून घ्यायची आहे. बघा असा आकार देऊन देऊ आपण व्यवस्थित. आता या ठिकाणी आपण कसं बघा 1.5 इंच वाढवायचं आहे इकडं. आणि इथं सुद्धा 1.5 इंच अशी आपल्याला एक सरळ रेष बघा अशी आखून घ्यायची आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे मध्य काढायचं बघा. 8 येतं इथं आपण 4 वरती बघा मध्य काढला. आता इथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे बघा. इथं 1.5 इंच पॉईंट देऊन घेतला आहे. आता आपण बघा हे पॉईंट आहेत ना हे जॉईंट करून घ्यायचे बघा असे आणि असे. आता इथं आपण 1/2 इंचावरती बघ फक्त वाढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सेट देऊन घ्यायचं आहे बघा. आता इथं थोडंसं आपल्याला 1/2 इंचापेक्षा कमी पॉईंट देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा. या पद्धतीने आपली बघा कटोरी वाढून झाली आहे. ती आपण आता कट करून देऊ. तुम्ही बघू शकता आपली कटोरी परफेक्ट अशी तयार झाली आहे. हे बघा आता आपण टक घेऊ. ते कापड फोल्ड होत नाही. आता इथे आपण बघा अंतर सोडायचं आहे. टक टाकून घ्यायचं आहे 1.5 इंचाचा. बघू शकते आपली कटोरी तयार झाली आहे. आता या ठिकाणी बघा आपण डबल फोल्डचा पेपर घेतला आहे. या ठिकाणी तुम्हाला बाई कटिंग दाखवत आहे. सर्वात अगोदर बघा आपल्याला आपल्या छातीत चौथा भाग आहेत ना तो घ्यायचा आहे बघा. इथं 8 इंचावरती आपण चौथा भाग घेतलेला आहे बघ. इथं असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे बाई लांबी घ्यायची आहेत आपल्याला. इथं बघा आपली बाई 4 होती तर आपण इथं बघा 5 इंच घेतलेले आहेत.
5 इंच घेतले आहे. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा, 2.5 इंचावरती एक हे करून घेतलं आहे. असा टेप पकडायचा आपल्याला बघा, याचा मध्य काढायचा. इथे मध्य काढला बघा, तुम्ही ते बघू शकता मध्य काढला. आता इथून बघा आपल्याला वरती 1 इंचावरती एक शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आता इथे आपला दंड घेत टाकायचा आहे आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच या पद्धतीने. या पद्धतीने बघा आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण याकडे साईज पुढचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. इथून 1/2 इंच बघा शेप देऊन घ्यायचा आहे, फक्त 1/2 इंच द्यायचा. या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपली बाई कटिंग सुद्धा झालेली आहे. मला दिसतात बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.